नमस्कार, मी दीपक मोरे. मी महाराष्ट्र.com आपलं स्वागत करत आहे. आज आपण नवी मुंबईतल्या एजन्सी मार्केटचे संचालक आहेत मिस्टर शिवरे यांच्याशी बोलत आहे. नमस्कार, मी दीपक महाराष्ट्र.com आपलं स्वागत करत आहे. आज आपण नवी मुंबईला एजन्सी मार्केटचे संचालक आहेत मिस्टर शंकर लक्ष्मण शिवरे यांच्याशी बोलत आहे. नमस्कार सर, आम्हाला सांगाल का म्हणजे एजन्सी मार्केटची जी व्हॅल्यू आहे ती कशामुळे तयार झाली आणि ह्याची ध्येय काय आहे? मार्केट कमिटीची स्थापना 1977 झाली आहे. ही स्थापना करण्याचा उद्देश असा होता की जो पूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतातून जे शेतकरी किंवा व्यापारी मुंबईच्या मार्केट कमिटीला माल सापडतो त्या भावाला त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे आणि कुठेतरी व्यापाऱ्यांवर कुणातरी नियंत्रण पाहिजे म्हणून 1977 साली महाराष्ट्र राज्य शासनाने या मार्केट कमिटीची स्थापना केली. सर, आम्ही पेपरमध्ये वाचतो की एजन्सी बद्दल ज्याला एजन्सी मार्केट करायचे काय आम्ही वाचतो मला योग्य आवड मिळते का? मार्केट कमिटीमध्ये येणाऱ्या सगळ्या मालाची या ठिकाणी नोंद होते. नोंद झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण या खाजगी मार्केटच्या व्यापारामध्ये बाजारपेठेचे नियंत्रण त्या ठिकाणी आवड पाऊसची 100% नोंद होते. त्या ठिकाणी मार्केट कमिटीला मार्केट कमिटीचं उत्पन्न मिळतं, शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो आणि या मार्केट कमिटीच्या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांचे मालाची प्रतिनिधी होते. आणि असं आम्हाला सांगा की बोरिवली कल्याण या विभागाचे पहिल्या गाडीतून माल विकत उतरतात तर त्याचा आपल्या व्यवसायावर काही परिणाम होतो का? खरं तर आम्ही मुंबईमध्ये नव्या मुंबईमध्ये असताना राज्य शासनाबरोबर आमचं एक एमओ झालेलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं जे बी ए माल विकत झाले सगळे त्या कार्यक्षेत्रामध्ये मुख्य बाजारपेठ राहील, उपबाजारपेठ पुढे होणार नाही. पुरवठी कल्याणचं आमचं खात्या आधीच्या बाहेर होईल त्यामुळे कल्याणचा प्रश्न नाही, परंतु बोरवली आमचं मार्केट कमिटीच्या कार्यक्षेत्र होतं तो पूर्णपणे अनधिकृत व्यापार बंद झाला पाहिजे म्हणून गेली 16-17 वर्षातून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो जे बोरवली किंवा नागपुराचे हे सुद्धा आमचे व्यापारी बनले त्यांना सुद्धा आम्ही मार्केटचा यंत्रणा व्यापार करायची लायसन दिली होती. परंतु आता या 16-17 वर्षानंतर त्या ठिकाणी ते सर्व व्यापार करायला लागलेले जवळजवळ हा जो अनधिकृत व्यापारी या ठिकाणी जे आज 12 ते 15 आजीमध्ये फ्रूटमध्ये 14 मार्केट म्हणून जवळजवळ 5,000 व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात. आणि त्याच्यामुळे जे तुम्ही प्रश्न विचारला तर बरोबर कल्याणची जे मार्केट कमिटी तिथे व्यापार करायला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे आमचे लायसन्सचे त्यांनी 100% व्यापार मार्केट आवारात केला पाहिजे आणि अनधिकृत तुम्ही व्यापार करायला पाहिजे. पण मग अनधिकृत व्यापार केला तर मार्केट स्थलांतर करून त्या प्रत्येक केला नाही. जे मार्केट स्थलांतर झालं त्याच्यामध्ये मुख्य उद्देश शासनाचा होता की मुंबईमधली जी वाहतुकीची कोंडी वाढली होती ती कोंडी करण्यासाठी आम्हाला स्थलांतर झालं आणि स्थलांतर झाल्यानंतर कमीत कमी या ठिकाणी 100 वर्ष तरी व्यवसाय चालला पाहिजे. त्यानंतर बाकी म्हणून या ठिकाणी जो बोरवलीला अनधिकृत व्यापार करतो त्याच्यामुळे निश्चित व्यापाऱ्यांच्या इथं किंवा नागपूरला पाहिजे नुकसान होतं, परंतु त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा गेली महिन्यापासून या ठिकाणी व्यापार चालू केलेले म्हणजे ते प्रश्न आहे. असं आपली जी कंपनी आहे ती स्थापना कधीपासून झाली सर? आमची जी कंपनी आहे ती जवळजवळ आमच्या कंपनीला 25 ते 30 वर्ष लागली. 30 वर्षापूर्वी आमचे वडील आमचे काका यांनी हा व्यवसाय चालू केला. आता या व्यवसायामध्ये जी आमची दुसरी पिढी आहे आणि या ठिकाणी भाजीपाला कांदा बटाटा याचा व्यापार चांगल्या प्रकारे सर, मार्केट कोणी भागायला होतं आणि आता हे वाचीला आलेलं आहे तर त्याचा प्रतिसाद कुठपर्यंत चांगला आहे? त्या ठिकाणी जो व्यापार होता तिथे जागा कमी होती, वाचीला मार्केट आल्यामुळे या ठिकाणचा व्यापार वाढलेला आहे, लोकांचं राहणीमान सुधारलेलं आहे, परंतु वेगवेगळ्या अडचणी घडत आहे. त्याच्यामुळे मला सांगायचं ह्या व्यवसायामध्ये आम्ही सगळे व्यापारी शासनावर विश्वास करून या ठिकाणी आलो, परंतु शासन आता वेगवेगळ्या प्रकारचे जे BR काढतात ते BR काढताना ते कधीही ना व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करत ना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आम्ही विचार केला. परंतु प्रॅक्टिकलमध्ये काही शक्य असं ते पाहत म्हणून इथं आल्यानंतर आम्हाला 16 वर्ष पूर्ण होते ह्या 19 आणला. या 16 वर्षामध्ये त्या ठिकाणी आम्ही व्यापार चांगला केला, व्यापाऱ्यांची परिस्थिती सुधारली. तिथे 10 बायच्या 10 खोलीमध्ये राहणारी लोक इकडे फ्लॅटमध्ये आली, मोटरसायकल होती, सायकल होती. आज लोकांनी या ठिकाणी लोकांची जी मुलं ती शिक्षित झाली, चांगल्या ठिकाणी व्यवसाय करतात बाहेर त्या ठिकाणी म्हणून
प्रत्येक स्थलांतर झाल्यानंतर निश्चितच व्यापाऱ्यांचं चांगला फायदा आहे. परंतु आता शासनाचं जे काय धोरण होतं ते शासनाला जो व्यापाऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन ते शासनाने कुठेतरी बदल दिला पाहिजे. पण आमच्या सुद्धा ह्या व्यवसायाला 150 वर्षाची परंपरा आहे. की 150 वर्षांमध्ये फार कन्याकुमारीपासून इकडे फार प्रत्येक भागातला माल ह्या मुंबईची उत्पन्न मार्केट कमिटीच्या आवारात येतो. कधी त्यांना व्यापारी असतील, शेतकरी असतील, आम्ही इथे मार्केट आल्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर निश्चित आमची प्रगती झालेली व्यापार करतो. परंतु चाललेला व्यापार कुठेतरी राज्य शासनाच्या अनेक बिहारीमुळे थोडा अडचणीत येतो. किंवा आमच्या राज्य शासनाला म्हणण्याची काही करताना इथल्या व्यापारी असतील, पाठीमागच्या संघटनांनी आपण सगळं मिळून काम केलं तर निश्चित आपल्याला जे गिरायकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी चांगलं धोरण राबवायचे हे आमच्या माध्यमातून निश्चित काम करतात. तर तुम्ही आज एपीएमसी मार्केटमध्ये जिंकून आलेले आहात, तर आपण तिथे किती बदल केले आणि आता याच्या पुढे किती चांगले बदल करणार आहात? ह्या व्यवसायामध्ये गेली मी 20 वर्ष आहे. आमचे स्थलांतरित कार्याच्या ठिकाणी काम व्यापार केलेला आहे. स्थलांतर झाल्यानंतर जे आमचे काही ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणचा अनधिकृत व्यापार असतो त्याने अडचणी म्हणून तेव्हापासून या महासंघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सक्रिय आहोत. आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने 2.5 वर्षापूर्वी मला मार्केट कमिटीवर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामध्ये माझा मुख्य अजेंडा होता की जो अनधिकृत व्यापार वाढलेला आहे 15-12 तो थोडंसं कमी झाला पाहिजे. आणि जे सगळे माझे व्यापारी किंवा माझे महासंघाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे मला शक्य झाले म्हणून अनधिकृत व्यापार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यापार चांगला लागला. आणि मार्केटमध्ये ज्या ज्या अडचणी होत्या त्या सुविधा असतील, त्या ठिकाणी आमच्याकडे पाण्याचा प्रश्न होता तो कायमस्वरूपीचा प्रश्न आम्ही एक नवीन पाईपलाईन टाकून फिरवलेला. इलेक्ट्रिकचा असेल सुविधामध्ये ज्या ज्या गोष्टी कमतरता होत्या त्या सगळ्या काही गोष्टींची मी कामं पूर्ण केलेली आहेत. काही गोष्टी मंजूर करून घेतलेल्या आहेत. सर्वसाधारण पुढच्या 1 वर्षाच्या मार्केटमधील सगळ्या सुविधा पूर्ण झालेल्या असतील त्या व्यापाऱ्यांना सुविधेमध्ये कोणती अडचण नसेल. पण त्याचबरोबर माझ्याबरोबर याचे व्यापार करणारे जे आमची संघाचे लायसन्स घेतात त्यांचा व्यापार मोठा आहे, त्यांचा व्यापार छोटा आहे. परंतु सर्वसामान्य व्यापारी सुद्धा या व्यापारामध्ये सुखी झाला पाहिजे, चांगल्या प्रकारचा व्यापार केला पाहिजे. तो व्यापार करताना आमच्यामध्ये महाराष्ट्रीयन व्यापारी आहेत, उत्तर भारतीय व्यापारी आहेत, हे पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे व्यापार करताना आम्ही कोणत्याही जरी जाती पंथाचा असलो तरी व्यापार हा आमचा धर्म समजून इथे व्यापार आपले व्यापारी करतात. आणि मी पण या ठिकाणी त्यांचा एक जबाबदार मला नेतृत्व दिलं. या भाजीपाला विभागाचा मी संचालक होते. इथं सुद्धा मी काम करताना हाच विचार करतो की माझं सर्वसामान्य व्यापारी सुद्धा सुखी झाला पाहिजे. ज्याला 25 भाग येतात तो पण सुखी पाहिजे आणि जो 2,500 भाग विकतो तो पण सुखी पाहिजे. जेणेकरून त्याच्या कुटुंबाचं चांगला उदरनिर्वाह झाला पाहिजे, तिची मुलं चांगली शिकली पाहिजे. या ठिकाणी आमच्याकडे म्हातारी कामगार असेल, आमच्याकडे काम करणारा कामगार असेल, शेवटी हा व्यापार कसा चांगला झाला लोक कशी सुखी होते असा माझा साक्षीकरण करतो. तर मला सांगा की एक काळासाठी 90% लोक महाराष्ट्रीयन व्यापारामध्ये होते, आता इतरही सगळे व्यापारामध्ये गुंतलेले आहेत आपल्या, तर त्याच्याकडे परिणाम होतो का? एक व्यापारामध्ये पूर्वीपासून भाजी खूप कांदा बटाट्यामध्ये काही मराठी व्यापारी होते, काही उत्तर भारतीय होते, काही गुजराती लोक होती, काही सिंधी होती. जी सगळी कम्युनिटी आज त्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी कम्युनिटी म्हणून व्यापार करतात. शेवटी मराठीच्या व्यापारी असतात, शेवटी आज या ठिकाणी मार्केट बांधलं. पूर्वी आजचे लायसन होते, आज 44 झाले. त्यामध्ये प्रत्येक जाती पंथाचे व्यापार आणि व्यापार करताना असं म्हणता येणार नाही की मराठी माणूस कमी झाला, उत्तर भारतीय वाढला, उत्तर भारतीय कमी झाला. शेवटी जो व्यापारामध्ये कष्ट करतो, जो प्रामाणिकपणे व्यापार करतो तिथून त्याचा व्यापार वाढणार आहे. आणि मला मी सांगितल्याप्रमाणे माझा हाच उद्देश आहे की जो आमचा व्यापार आर्थिक असेल त्याचा व्यापार चांगला झाला पाहिजे. शेवटी आम्ही कोणत्या जाती पंथीचा व्यापार असं पाहत नाही. व्यापार हा आमचा धर्म आहे. व्यापार धर्मामध्ये प्रत्येकाचा व्यापार चांगला झाला पाहिजे अशी आमची. अगदी बरोबर आहे. मिस्टर संत लक्ष्मण सिंह, आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आलेला आहात आणि ह्या पदाच्या व्यतिरिक्त आपण इतरही काही व्यवसाय करता का? हा व्यवसाय करत असताना आधी गावाकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे. 570 एकर आम्हाला शेती पण आहे. त्या ठिकाणी आमचे भाऊ उत्तर प्रकारे शेती करतात.
आता ग्रामीण भागामध्ये मंदिराची संस्थापनाचं त्याचा मोठा व्यवसाय आहे. आता दुधाचा सुद्धा प्रोजेक्ट आहे. त्या दुधावर 40 ते 50 लिटर दूध आम्ही आमचे सहकारी एकत्र त्या ठिकाणी करीत आहोत. त्याचप्रमाणे स्वतः क्षेत्रामध्ये आम्ही गेली 15 ते 20 वर्ष काम करत आहोत. महाराष्ट्रामध्ये अग्रजनाची कृषी करण्यासाठी संस्था जवळजवळ आज तिथे 150 कोटीच्या सुरू आहे. 200 कोटीचं खर्च वाढवले. त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून वेगवेगळा काम केलं आहे. संचालक म्हणून काम केलं आहे. त्या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठान काढले. त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे आम्ही अनेक चांगल्या प्रकारच्या गोष्टी करून लोकांना चांगले ज्ञान मिळालं पाहिजे. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे गरीब होतकरू विद्यार्थी असतात आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी शैक्षणिकसाठी मदत करण्याचं काम आम्ही करत असतो. आणि ग्रामीण भागामध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे, तरी चांगल्या प्रकारचा व्यवसाय केला पाहिजे, त्याला कुठं नोकरी मिळेल असे विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तसंच अनेक संस्थेमध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते स्वामी विश्वस्त म्हणून काम करत असतो. मी या नवी मुंबईमध्ये शाळा सुद्धा आमच्या समूहाची आहे. ती सुद्धा शाळा आम्ही उत्तम प्रकारे चालत असतो. म्हणजे हा व्यवसाय करत असताना मला जोडबंदी म्हणून एक माझ्या हॉटेलचा पण व्यवसाय आहे, बांधकाम व्यवसाय आहे. हे सगळं करत असताना हा जो भाजीपाल्याचा प्रमुख व्यवसाय हा सुद्धा आम्ही केलेला आहे. आणि याच्यातून लोकांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी किंवा मराठी माणसासाठी मी एक सांगेन, जर आपण काही करायचं ठरवलं आणि मनापासून जर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं तर त्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान पाहिजे असं त्यांना फक्त आपली करण्याची जिद्द पाहिजे. म्हणून हा मराठी माणूस असेल किंवा व्यापारी असेल, हा एक व्यापार करताना अनेक प्रकारचे व्यापार निश्चित करू शकतो. किंवा अनेक या सहकारी संस्थांमध्ये किंवा त्यामध्ये शिक्षण पाहिलं तर मी 12वी पासच आहे. परंतु हे सगळं काम करत असताना अनेक लोकांची अनुभव, अनेक लोकांनी केलेलं मार्गदर्शन आणि कोणतं काम करताना त्या कामाच्या मुळापर्यंत जाऊन ते समजून घ्यायचं अशी माझी पहिल्यापासूनची प्रवृत्ती आहे. म्हणून मी मार्केटमधला एक चांगल्या प्रकारचा व्यापार करत असताना मार्केटमधील व्यापाऱ्यांचे मी या ठिकाणी नेतृत्व करत असताना अनेक व्यवसाय सुद्धा कुठेतरी लोकांना जोडबंधन झालं पाहिजे. आपण एखादा जोडबंधन व्यवसाय चालू केला तर त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. त्याच उद्देशाने अनेक व्यवसायामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते चालू, काही ठिकाणी छोट्या प्रमाणात ते चालू, परंतु मी माझी काही सिद्ध सोडलेली नाही. परंतु हे सगळं करत असताना